श्रोतेहो, आपण मागच्या भागात बघितलं की नाशिकची खेळाडू विदिशा सोनार ही आपल्या स्टुडिओमध्ये दाखल झाली होती. ती देखील कबड्डीपटू होती. आज आपण आपल्या दुसऱ्या भागात हेतल हिरे या कबड्डीपटूला आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. हेतल ही कबड्डी तर खेळतीच, परंतु ती स्टेट नॅशनल या लेवलपर्यंत गेलेली आहे. तिचा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेणार आहोत. हेतल, नमस्कार. नमस्कार सर. हेतल, कबड्डी या खेळाशी तुझा संबंध कसा आला? तुला कबड्डी खेळावं असं का वाटलं? मी 3री-4थी असताना मी शाळेकडून लंगडी स्पर्धा खेळायची. बरोबर. त्यानंतर 5वी आल्यानंतर मला असं समजलं की आपल्या रचना क्लब शाळेचा कबड्डी हा संघ आहे. मी आमच्या खेळाच्या तासाला मैदानावर येत असते. तेव्हा मी कबड्डी हा सराव बघायचे. मग मी एकदा पूनमताईला येऊन विचारलं की ताई, मी प्रॅक्टिसला येऊ का? मग तेव्हापासून मी प्रॅक्टिसला यायला लागले. त्यानंतर आमचे ग्राउंडवरचे सिनियर ताई वर्कआउट आणि प्रॅक्टिस करताना मी बघायचे. तेव्हा त्यांचं बघून मला आवड निर्माण झाली. तू पहिले कोणता खेळ खेळायची होती? लंगडीच पळी. ती कुठे खेळत होती? मी रचना क्लब, रचना विद्यालय स्कूल. रचना विद्यालय. मग त्याच्यानंतर हळूहळू कबड्डी तुला आवड निर्माण झाली. हो. तू कोणाकडे बघितलं असं का तुला वाटलं अरे हिच्यासारखं पण आपणही खेळावा, किंवा असं कोणतं क्षण होता का तो क्षण तुला वाटलं का रे आपण खेळलं पाहिजे? क्षण म्हणजे मी 5वीला आल्यानंतर मी आमच्या ग्राउंडवर, रचना विद्यालयाच्या ग्राउंडवर कबड्डी हा सराव चालू असायचा. तेव्हा मी बघायचे आमच्या सिनियर ताई प्रॅक्टिस करायच्या, वर्कआउट करायच्या. त्यांच्यासारखं ते कसं करतात त्यांचं बघून म्हणजे मला पण आवड निर्माण झाली त्यांची कसं करतात, त्यांच्यासारखं आपण पण खेळावं. मग तू खेळत असताना घरच्यांनी काही विरोध केला का? तू लेडीज आहे, कबड्डी वगैरे काही खेळू नको, भांडणे का जुनं असं काही? नाही, तसं काही विरोध नाही केला, कारण की घरच्यांना पण असं वाटत होतं की नाही, तिला आवडते, खेळाची आवड आहे तर करू द्या तिला खेळ. बरं. मग खेळत असताना अभ्यास आणि तू हा प्रवास कसा तुझा? खेळत असताना म्हणजे मी खेळाचा अभ्यास पण महत्वाचा आहे. बरोबर. तसं मी जसं खेळते तसं अभ्यासाचा टाइम ठरवून घेतला होता. त्या टायमाला मी अभ्यास करायचे. मग तू टाइम ठरवला असताना तुला असं पुढे कबड्डी खेळत असताना आणि तुझा टाइम याच्यात तुला असं कधी हे झालं का अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष झालं वगैरे असतं? नाही, तसं काही झालं नाही. म्हणजे मी खेळाच्या टायमाला खेळ आणि अभ्यासाचा टाइम तसा ठरूनच घेतला होता. तर प्रॅक्टिस आमची सकाळी आणि दुपारी व्हायची. मग अभ्यासाचा टाइम मी ठरवून घेतला तर त्याच टायमाला अभ्यास करायचा. 10वीत किती मार्क? 10वीला 65. म्हणजे फर्स्ट क्लास होतो. 10वी झाल्यानंतर तू ऍडमिशन होती? मी 10वी झाल्यानंतर SC मार्के महाविद्यालय. SC मार्के. तिथं काय घेतलं तू? होम सायन्स. मग तरी कबड्डी चालू ठेवली का बंद केली का? असं वाटलं का कॉलेजला गेलो आपण आणि आता कबड्डी चालू ठेवावं की नाही असं काही? नाही, मी कॉलेजकडनं पण खेळते आणि क्लब असोसिएशनच्या पण मॅचेस खेळते. मग ते स्कूल गेम वगैरे कबड्डीत आलं होतं का आपल्याकडे? स्कूल गेमच्या स्पर्धा असतात त्या आपल्या याच्यात येतात का? आपल्या स्कूल गेमच्या हो येतात. त्या खेळल्या तिथे? हो. मग तिथे तू कोणते? 17ला म्हणजे शाळेच्या 17 वर्ष आतील मुलींच्या मॅचेस खेळले तुम्ही ठाण्याला, तेव्हा आम्हाला 2nd प्लेस भेटले होते. बरं. म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्याला का? नाही, रचना विद्यालय. आणि त्याच्यानंतर पुढे मग 19 वगैरे असं काही? 19ला आम्ही विभागाला 2nd प्लेस भेटले आम्हाला. बरं. तू कबड्डीचा खेळत असताना पुढे तुझा प्रवास कसा चालू झाला? स्टेट वगैरे कसं चालू झालं? माझं स्टेट, मी 9वीला स्टेट खेळले. पहिलं माझं स्टेट मनमाडला होतं. बरं. तिथं काय झालं? मनमाडला आम्हाला फायनल म्हणजे फर्स्ट प्लेस भेटली. बरोबर. तू काय केलं तेव्हा माझ्याकडं कॅप्टनशिप होती आणि जिल्ह्याची कॅप्टनशिप होती. बरोबर. मग जिल्ह्याची कॅप्टनशिप असताना काय तुझी कामगिरी कशी झाली आणि संघाची कशी झाली? म्हणजे संघाने पण तेवढा सपोर्ट केला आणि जिल्ह्या लोकांनी पण मला सपोर्ट केला.
जिल्ह्याकडून खेळत असताना नंतर मग पुढे नॅशनलला, स्टेटला, नॅशनलला स्कूल गेम कडूनच हे झालं का म्हणजे? असोसिएशनला मागच्या वर्षी माझं नॅशनलला सिलेक्शन झालं होतं, पण मग तेव्हा माझं झालं नाही. या वर्षी मी मेहनत केली आणि मी यावर्षी मस्त संघात खेळले. मी आतापर्यंत किती नॅशनल खेळली? एक नॅशनल खेळले. एक नॅशनल. बर. आता तुझा पुढचा उद्देश काय? पुढचा उद्देश माझा ज्युनियरला नाशिक जिल्ह्याकडनं खेळायचा आहे. ज्युनियर. आणि याचा सराव कसा चालू? सराव आमचा सकाळी 6 दुपारचा असतो, सकाळी आणि दुपारचा असतो. सकाळी वर्कआउट आणि दुपारी प्रॅक्टिसवर जोर देतो. हा सराव कोण घेतं नेमकं? आमचा हा सराव पूनमताई आणि अपेक्षताई. पूनमताई मोहिते आणि अपेक्षताई मोहिते. बरं बरं. ते दोघे मॅडम घेत असतात. हो. मग त्यांचं असं कधी त्यांनी असं रागवलं वगैरे असं? नाही, म्हणजे रागवतात, म्हणजे जे आम्ही जिथं चुकलं तिथं मग रागवतात. नाही तर आपलं खरं श्रेय कोणाला देशील का मी यांच्यामुळे घड राहिली? मग नाही, माझं श्रेय सगळं पूनम मोहिते त्यांना अपेक्षताई. आणि शाळेचा तुला पाठिंबा कसा मिळाला? शाळेचा आम्हाला खूप सपोर्ट होता. आणि म्हणजे काही अडचण आली डॉक्युमेंट्स वगैरे तर क्रीडा शिक्षक करून द्यायचे. बरं. हे तर तू नेमकी राहते कुठे आणि तुझं येणं जाणं कसं असतं? मग मी सिडकोला राहते. मला सकाळी म्हणजे आमची सकाळची प्रॅक्टिस राहते, तर मला सकाळी माझा भाऊ सोडवायला येतो. म्हणजे सोडवायला येतो म्हणजे इथंच थांबतो 1-1.5 तास ग्राउंडवर. आमच्या 1-1.5 तास ग्राउंडवर प्रॅक्टिस झाली का मला तो पण घेऊन येतो घरी. सकाळी किती वाजता प्रॅक्टिस असते? आमची सकाळी 6 ते 7:30 पर्यंत. मग 6ला म्हणजे तुला उठाव किती वाजता लागतं? 5ला. 5ला. मग भाऊ त्यावेळेस उठतो? हो. आणि तो तुला इथपर्यंत घेऊन येतो? हो. म्हणजे तुझ्याबरोबर त्याची पण मेहनत? हो. तो काही त्याचे काही सर्व्हिसला वगैरे? हो, म्हणजे लेडीज जेंट्स पार्लर आहे गोविंदनगरला. तू आतापर्यंत जे कबड्डी खेळली तर खेळत असताना तुला असा कोणता अनुभव आला का तुझ्या स्मरणात आहे, लक्षात आहे? नॅशनल खेळली, स्टेट खेळली, असं खेळत असताना तुला असं कधी वाटलं का तो हा क्षण माझ्या लक्षात आहे? मी आमचं म्हणजे माझी आजी सिरियस होती तेव्हा, आणि दुसऱ्या दिवशी आमची मॅच होती. तर मग मी घरी विचारलं की उद्या मॅच आहे तर मी जाऊ शकते का? तर मग बोलले की जाऊ शकते तू, असं काही नाही. म्हणजे विरोध नाही केला घरच्यांनी मला. तुला असं वाटलं का इकडे आजी आणि तिकडे खेळ? नाही, म्हणजे आजी सिरियस होती, पण मग दोघी हे पण मेन होतं, म्हणजे इम्पॉर्टंट होतं खेळ. आणि मॅचेस कोणत्या होत्या? आमच्या प्राइज मॅचेस होत्या. तू हे खेळत असताना आणखी तुझं असं कोणतं लक्षात राहण्यासारखं आहे का? तो क्षण महत्वाचा आहे. आजीचं तर सांगितलं, पण खेळताना वगैरे असा कोणता क्षण? खेळताना आमच्या मनमाडला मॅचेस झालेल्या, तेव्हा माझं नॅशनलसाठी सराव शिबिरासाठी सिलेक्शन झालेलं. बरं. तेव्हा मग मला म्हणजे मी त्या कॅम्पवरून उडाली. मग मी विचार केला की मी पुढच्या वर्षी परत मेहनत कष्ट करत, जिद्द सोडले ना. आणि ह्या वर्षी मग मी नॅशनल महाराष्ट्राच्या संघात खेळले. तू मग पण काहीतरी हरियाणा विषय बोलत होती, हरियाणाच्या मॅच विषय, त्याचं काय? आणि आमच्या ह्या वर्षी मी नॅशनल महाराष्ट्र संघात खेळले, तेव्हा आम्हाला हरियाणा झालेल्या मॅचेस त्या मला 3rd प्लेस भेटली. महाराष्ट्राच्या संघाला 3rd प्लेस भेटली. हा का? मग तिथं तुला तुझी कामगिरी कशी राहिली? कामगिरी म्हणजे आमच्या हरियाणासोबत मॅच होती, तेव्हा मला आमच्या प्रशिक्षकांनी ग्राउंडमध्ये उतरवलं की तू करू शकते, असं या रेडरला तू टाकू शकते. तेव्हा मग मी ते काम केलं. तू विश्वास दाखवला, त्यांनी विश्वास दाखवला आणि तू तो सार्थक केला. तुला आता पुढचं स्वप्न कोणतं आहे? स्वप्न माझं ज्युनियरचं हे खेळायचं, स्टेट भारताकडून खेळायचं. भारताकडून जर का मला संधी मिळाली तर मग मी देशाचा खेळाडू म्हणून मी मान राखल आणि संधी मिळवण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी पण कर आणि मी माझ्या देशासाठी सुवर्ण पदक मिळवून दे. मुलींची प्रो कबड्डी चालू व्हावी का? आणि त्यासाठी तू उत्सुक आहे का? हो, उत्सुकता आहे, पण मग अजून सांगितलं नाही, म्हणजे मुलींची प्रो कबड्डी चालू नाहीये. हो. जसं आता मुलींची IPL वगैरे चालतात तसं कधी ना कधी चालू होतीलच ते. हो. तर त्यावेळेस तुला काय वाटतं? त्यासाठी तू तयार आहे? हो, तयार आहे. तू असं कोणाला आपलं हे ठेवलेलं आहे
ड्रीम का या प्लेअर सारखं मला व्हायचं आहे किंवा या प्लेअर सारखं मला तयार व्हायचं असं? असलम इनामदार तो पुणेरी पलटण कडून खेळतो. तू कबड्डीत कोणत्या स्थानावर खेळते? मी कबड्डी बॅकवर्ड खेळते, डिफेंडर आहे, राईट कॉर्नरला. महाराष्ट्राची कॅप्टन किंवा नाशिकची कॅप्टन वगैरे झाली होती का? हो. त्यावेळेस तुझं कामगिरी कशी होती? टीमची कामगिरी कशी होती? टीमची कामगिरी चांगलीच होती आणि सपोर्ट पण चांगला होता. हे तर तू जो कबड्डीचा तुझा प्रवास सांगितला तो खरोखरच चांगला आहे आणि हा प्रवास पुढे पण तू कंटिन्यू चालू ठेव. तू नक्कीच याहीपेक्षा चांगलं यश मिळवशील आणि भारतीय संघात तू आपला जो आपलं हे स्थान आहे ते निश्चित करशील आणि नाशिकचं नाव देखील उज्ज्वल करशील असं आम्हाला वाटतं. तू आमच्याशी गप्पा मारलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर.